शारदीय नवरात्र येत्या 15 ऑक्टोबर 2023 पासून रविवारी सुरू होणार आहे आणि यावेळी देवी जरी सिंहावर बसत असली तरीसुद्धा ती येताना हत्तीवर स्वार होऊन येणार आहे। देवी भागवत पुराणात असं सांगितलं आहे की सर्व पितरी अमावस्येनंतर पितृगण जेव्हा पृथ्वीवर जातात तेव्हा दुर्गा माता आपल्या गणांना घेऊन पृथ्वीवर अवतरतात। ज्या दिवशी नवरात्र सुरू होते त्या दिवसानुसार वेगवेगळ्या वाहनावर बसून देवी दुर्गा येत असते। नवरात्रीचा पहिला दिवस सोमवार किंवा रविवारी येतो तेव्हा देवीचे वाहन हत्ती असते आणि यंदासुद्धा रविवारी 15 ऑक्टोबर रोजी नवरात्राचा प्रारंभ होत आहे आणि या दिवशी नवरात्रीच्या वेळी देवी हत्तीवर स्वार होऊन येणार आहे। मातेचे वाहन सिंह असले तरीसुद्धा जेव्हा ती पृथ्वीवर येते तेव्हा ती वेगवेगळ्या वाहनांवर येत असते। शनिवारी आणि मंगळवारी माता घोड्यावर स्वार होऊन येते। गुरुवारी किंवा शुक्रवारी जेव्हा नवरात्र सुरू होते त्यावेळी माता डोलीमध्ये येते। बुधवारी जर नवरात्र सुरू झालं तर त्या दिवशी देवी नावेमध्ये बसून येते। विशेषतः नक्षत्र आणि योगांसह नवरात्रीच्या आगमनाचा आपल्या मानवी जीवनावर सुद्धा विशेष असा प्रभाव पडत असतो। तेव्हा कलश स्थापनेच्या दिवशी ज्या वाहनाने देवी पृथ्वीकडे येत असते त्याचाही आपल्या मानवी जीवनावर विशेष प्रभाव पडतो। देवीच्या या वाहनाचे आगमन आणि त्याचे परिणाम देवी भागवत पुराणात अगदी सविस्तररित्या सांगण्यात आले आहेत। देवी भागवत पुराणानुसार हत्तीवरून मातेचे आगमन होणार असेल तर ते अत्यंत शुभ मानलं जातं। यावरून आपल्याला तर्क लावता येईल की आपले पुढील 1 वर्ष कसे जाणार आहे। जेव्हा जेव्हा देवी हत्तीवर स्वार होऊन येते तेव्हा देशामध्ये धनसंपत्ती वाढते। याबरोबरच धान्याची दुकानंसुद्धा भरलेली राहतात। देशामध्ये सुख आणि समृद्धी नांदेल। हत्तीवर स्वार होऊन येणं देवीचं येत्या वर्षभरात पाऊस चांगलाच पडणार असल्याचं दर्शवत आहे आणि यंदा सोमवारी 23 ऑक्टोबरला नवरात्र संपणार आहे आणि मंगळवारी 24 ऑक्टोबरला दसरा साजरा होणार आहे। आता आपण नवरात्रीचे 9 रंग पाहूया। 15 ऑक्टोबर 2023 रोजी नवरात्रीचा पहिला दिवस आहे आणि रंग पांढरा आहे। कोणतेही नवीन किंवा शुभ कार्याची किंवा नवीन गोष्टीची सुरुवात ही निरागसता, निर्मळ आणि स्वच्छतेने केली जाते। त्याचप्रमाणे पांढरा रंग हा निरागसता, स्वच्छतेचं प्रतीक मानलं जातं। तसेच पांढरा रंग हा शांतता, निखळपणा, साधेपणा याचं सुद्धा प्रतिनिधित्व करत असतो। शैलपुत्री देवी ही नवरात्रीमधील पहिली देवी आहे आणि तिला पांढरा रंग हा अतिशय प्रिय आहे। जर तुम्ही देवीच्या मूर्तीची प्रतिष्ठापना केली असेल तर तुम्हाला त्या मूर्तीला पहिल्या दिवशी शेवंती किंवा सोनचाफ्यासारखी पिवळ्या फुलांची माळ घालायची आहे आणि जर तुम्ही घटस्थापना केली असेल तर घटाला पहिली माळ ही विड्याच्या पानांची घालायची आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी म्हणजे सोमवारी गाईचे तूप हा नैवेद्य म्हणून देवीला दाखवायचा आहे। नवरात्रीच्या पहिल्या दिवशी माता शैलपुत्रीची पूजा केली जाते। ही देवी वृषभावर बसलेली असते आणि देवीच्या एका हातामध्ये कमळाचं फूल आणि दुसऱ्या हातामध्ये त्रिशूळ आहे। देवीच्या या अवताराचं जर तुम्ही पूजन केलं तर तुमचं आरोग्य चांगलं राहायला मदत होते। 16 ऑक्टोबर 2023 हा नवरात्रीचा दुसरा दिवस असणार आहे आणि या दिवशी रंग असणार आहे लाल। हिंदू धर्मामध्ये लाल रंग हा सौभाग्याचं प्रतीक समजलं जातं। याशिवाय लाल रंग हा ऊर्जा आणि लक्ष आकर्षित करणारा आहे। याशिवाय हा रंग सर्वांमध्ये आकर्षित सुद्धा मानला जातो। शौर्य, धैर्य, संघर्ष आणि उत्साह वाढवणारा हा कलर आहे। नवरात्रीतल्या दुसऱ्या अवताराची देवी ब्रह्मचारिणी या देवीचा आवडता रंग हा लाल आहे। दुसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीसाठी तुम्हाला चमेली, मोगरा, अनंत किंवा तगर यांसारख्या पांढऱ्या फुलांची माळ घालायची आहे आणि जर घट असेल तर घटाला दुसरी माळ ही बेल किंवा धोत्र्याच्या रुईने बनवायची आहे किंवा साधारण तुम्ही झेंडूच्या फुलांची माळ घातली तरी सुद्धा चालेल। दुसऱ्या दिवशी मंगळवारी तुम्हाला देवीला नैवेद्य म्हणून केळीचा प्रसाद दाखवायचा आहे। दुसऱ्या दिवशी देवीच्या ब्रह्मचारिणी अवताराचं पूजन केलं जातं। या देवीने बरेच हजार वर्ष शिव आणि शंकराचं ध्यान केलं होतं आणि देवीची ही तपश्चर्या बघून स्वतः ब्रह्मदेवाने येऊन देवीला वरदान दिलं होतं। या देवीची जर तुम्ही मनोभावे पूजा केली तर तुम्हाला दीर्घ आयुष्य लाभतं। 17 ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी रंग आहे निळा।
या रंगात सत्यता, शांतीचा, श्रद्धाळू आणि उदार विश्वासूपणाचे वैशिष्ट्य या निळ्या रंगामध्ये आहे. याशिवाय हा रंग समुद्र आणि आकाशाची अमर्यादा आणि खोली यांची सुद्धा सांगता करतो. या दिवशी देवी चंद्रघंटा हिची पूजा केली जाते आणि या देवीचा आवडता रंग हा निळा आहे. तिसऱ्या दिवशी देवीच्या मूर्तीवर तुम्ही कृष्णकमळ किंवा गोकर्णसारख्या निळ्या फुलांची माळ वाहायची आहे आणि घटाला दुर्वा आणि झेंडूच्या फुलांची माळ वाहायची आहे. तिसऱ्या दिवशी म्हणजेच बुधवारी तुम्हाला लोण्याचा प्रसाद देवीला नैवेद्य म्हणून दाखवायचा आहे. देवीच्या कपाळावर चंद्रकोर आहे म्हणून या देवीला चंद्रघंटा असं म्हणतात. या देवीची जर तुम्ही पूजा केली तर देवीच्या उग्र अवताराचं जर तुम्ही पूजन केलं तर तुम्हाला जास्तीत जास्त चांगली फलप्राप्ती यामुळे प्राप्त होते. यानंतर 18 ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या चौथ्या दिवशी रंग पिवळा आहे. पिवळा रंग हा आत्मविश्वास वाढवणारा आहे. याशिवाय तो ऊर्जेशी सुद्धा संबंधित आहे. या दिवशी कुष्मांड देवीची पूजा केली जाते आणि कुष्मांड देवीचा आवडता रंग हा पिवळा आहे. चौथ्या दिवशी तुम्ही देवीच्या मूर्तीवर केशरी किंवा भगवी फुले, आबोली, तेरडा, अशोक किंवा तिळाची फुलं अर्पण करू शकता. आणि जर घट बसवत असाल तर मोगरा, जाई आणि जुई यांसारख्या फुलांची माळ तुम्ही चढवू शकता. चौथ्या दिवशी म्हणजेच गुरुवारी तुम्हाला देवीला खडीसाखर हा नैवेद्य प्रसाद म्हणून दाखवायचा आहे. देवीच्या कुष्मांडा या अवतारातली चौथ्या दिवशी पूजा केली जाते आणि मनोभावे पूजन करून भक्त देवीला प्रसन्न करून घेतात. देवीच्या या अवताराचे पूजन केल्यामुळे सर्व दोष नष्ट होतात. 19 ऑक्टोबर म्हणजेच नवरात्रीच्या 5व्या दिवशी रंग हिरवा आहे. हिरवा रंग हा आर्थिक उन्नती, मानसिक स्वास्थ्य, शांतता, समृद्धी याचं प्रतीक आहे. आणि या दिवशी आई स्कंदमाता हिची पूजा केली जाते आणि या देवीचा आवडता रंग हिरवा आहे. 5व्या दिवशी तुम्ही देवीला बेल किंवा कुंकवाची माळ चढवू शकता आणि जर घट बसवत असाल तर तुळशीची माळ चढवायची आहे. शुक्रवारी तुम्हाला देवी आईला नैवेद्य म्हणून साखर हा प्रसाद ठेवायचा आहे. 5व्या दिवशी आई स्कंदमातेची पूजा केली जाते आणि भगवान कार्तिक यांच्या मांडीवर बसलेले असून देवी कमळपुष्पावर पद्मासन करून बसलेली आहे. या अवताराचं जर तुम्ही पूजन केलं तर भक्तांचे सर्व पापांपासून मुक्ती होते असं सुद्धा मानलं जातं. 20 ऑक्टोबर 6व्या दिवशी रंग आहे करडा. हा रंग आत्मविश्वास दर्शवतो आणि तसेच हा रंग पांढरा आणि काळा हे दोन्ही रंगांपासून बनवलेला असल्यामुळे हे दोन्ही विरोधी रंग एकमेकांमध्ये एकत्रित येतात आणि म्हणून या रंगाला अतिशय महत्त्व आहे. देवीचा 6वा अवतार म्हणजे कात्यायनी आहे आणि या देवीला हा रंग अतिशय प्रिय आहे. 6व्या दिवशी देवीच्या मूर्तीवर तुम्हाला कर्दळीच्या फुलांची माळ घालायची आहे आणि घटाला गुलाबाची किंवा कमळाच्या फुलांची माळ घालायची आहे. शनिवारी तुम्हाला गाईचं तूप देवीला नैवेद्य म्हणून प्रसाद दाखवायचा आहे. देवीच्या कात्यायनी या अवताराची 6व्या दिवशी पूजा केली जाते आणि या अवताराचं जर तुम्ही पूजन केलं तर सर्व दुष्टांपासून तुमचा बचाव करायला ही देवी मदत करते. 21 ऑक्टोबर म्हणजे नवरात्रीच्या 7व्या दिवशी रंग नारंगी आहे. हा रंग वैराग्याचा रंग आहे. ज्याप्रमाणे भक्तीमध्ये ऋषीमुनी मोहभंग होतात आणि भ्रम आणि मोहापासून दूर जातात आणि भक्तीचा मार्ग स्वीकारतात, त्याचप्रमाणे हा रंग मोहभंग आहे. या दिवशी कालरात्री या देवीची पूजा केली जाते आणि नारंगी हा रंग कालरात्री देवीला अतिशय आवडतो. या दिवशी तुम्ही देवीच्या मूर्तीवर झेंडू किंवा नारंगीची फुले अर्पण करू शकता आणि घटावर शेवंती, कृष्णकमळ यांसारख्या फुलांची माळ तुम्ही चढवू शकता. रविवारी तुम्ही पायस म्हणजेच खीर हा नैवेद्य देवीला प्रसाद म्हणून दाखवू शकता. या दिवशी काल रात्री या अवताराची देवीची जर पूजा केली तर या देवीकडे जे वरदान मागाल ते पूर्ण होते आणि भक्तांचं भाग्य सुद्धा उजळलं जातं. त्यामुळे या अवताराची पूजा नक्की करा. आता तुमच्या लक्षात आलं असेल ज्या दिवशी घटस्थापना आहे म्हणजेच 15 ऑक्टोबरच्या दिवशी कोणता नैवेद्य असावा. हा नैवेद्य आपल्या घरातील जे काही बनवलं आहे हाच नैवेद्य तुम्हाला दाखवायचा आहे आणि सोमवारपासून ते रविवारपर्यंत म्हणजेच 22 ऑक्टोबरपर्यंत तुम्हाला मी नैवेद्याची यादी सांगितली आहे. यानंतर जो दिवस आहे तो म्हणजे अष्टमीचा आणि नवमीचा. या दिवशी तुम्ही तुमच्या घरामध्ये जेव्हा कन्यापूजन करणार आहात त्यावेळी जो काही नैवेद्य बनवाल तोच प्रसाद म्हणून देवीला दाखवायचा आहे. आणि नवमीच्या दिवशी काही जण घट उठवतात
काही जण दसऱ्याला उठवतात. यानंतर 22 ऑक्टोबर म्हणजे नवरात्रीच्या 8व्या दिवशी रंग आहे मोरपंखी. डोळ्यांना प्रसन्न वाटणाऱ्या मोरपंखी रंगात निळ्या रंगातील सत्यता, शांती, विश्वास, एकनिष्ठता, आत्मविश्वास आणि श्रद्धाळूपणा आहे. या दिवशी देवीच्या 8व्या अवताराची पूजा केली जाते. या दिवशी तुम्ही देवीच्या मूर्तीवर तांबडी फुले म्हणजे जास्वंद, कमळ, कण्हेर यांसारख्या फुलांची माळ चढवू शकता. आणि जर तुम्ही घट बसवत असाल तर या दिवशी तुम्हाला लाल जास्वंदाच्या फुलांची माळ चढवायची आहे. या दिवशी तुम्ही कोणतेही घरात जे काही पदार्थ बनवणार आहात हाच नैवेद्य म्हणून देवीला अर्पण करायचा आहे. किंवा काही ठिकाणी कडाकणी बनवली जाते, म्हणजे देवीच्या 7व्या माळेच्या दिवशी किंवा 8व्या माळेला काही जणांकडे कडाकण्या केल्या जातात आणि याची माळ देवीला अर्पण केली जाते. तुम्ही ती सुद्धा अर्पण करू शकता. आता 9व्या दिवशी म्हणजेच 23 ऑक्टोबर 2023 रोजी रंग गुलाबी आहे. गुलाबी रंग हा आनंदाचं प्रतीक आहे आणि गुलाबी रंग बघितल्यानंतर काही लोकांना शांत, आनंदी आणि समस्या नसल्याचं आयुष्य आहे असं सुद्धा जाणवतं. या दिवशी देवीच्या सिद्धदात्री या अवताराची पूजा केली जाते आणि या देवीचा गुलाबी रंग हा आवडता रंग आहे. या दिवशी तुम्हाला देवीच्या मूर्तीवर कुंकुमार्चन करायचं आहे आणि जर घट बसवत असाल तर घटावर तुम्हाला लिंबाची माळ चढवायची आहे किंवा तुमच्याकडे जी काही पद्धत असेल त्या पद्धतीने तुम्हाला करायचं आहे. याबरोबरच नवरात्रीमध्ये प्रामुख्याने दुर्गा स्तोत्र, महालक्ष्मी अष्टक, कणक स्तोत्र, रामरक्षा, देवपराध स्तोत्र, श्री सूक्त, शालिनी दुर्गा सुमुखी स्तोत्र या स्तोत्रांचं तुम्हाला यथाशक्ती पठण करायचं आहे. याशिवाय तुम्ही दुर्गा सप्तशती याचं सुद्धा पारायण करू शकता. हे असे केल्यामुळे तुमच्या मनातल्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण व्हायला यामुळे नक्की देवी आई मदत करते. नवरात्रीमध्ये देवी तत्व नेहमीपेक्षा 1,000 पटींनी जास्त प्रमाणात कार्यरत असते आणि या वाढलेल्या देवी तत्वाचा जर आपल्याला लाभ घ्यायचा असेल तर नवरात्रीमध्ये देवी आईची नक्की पूजा करा. यामुळे नवरात्रीच्या काळात देवीची मनोभावे पूजा, अर्चा, ध्यानधारणा तुम्हाला करायची आहे. आणि एक महत्त्वाचा मंत्र जो तुम्हाला दिवसभर नामजप करायचा आहे तो आहे श्री दुर्गा देवै नमः. याशिवाय तुम्ही तुमच्या कुलदेवतेचा नामाचा जपसुद्धा करू शकता. याचं महत्त्वाचं कारण म्हणजे सगळ्या देवी या दुर्गा देवीच्या अवतार आहेत आणि या काळात दिवसभरात श्री दुर्गा देवीला प्रार्थना करायची आहे. हे श्री दुर्गा देवी, नवरात्रोत्सवाच्या काळात नेहमीपेक्षा 1,000 पटींनी कार्यरत असलेल्या तुझ्या देवी तत्वाचा तुझ्या कृपेने मला व माझ्या परिवाराला अधिकाधिक लाभ होऊ दे. आता जे लोक घट बसवत नाहीत त्यांनी आपल्या कुलदेवतेची पाटावर व्यवस्थित यथासांग अशी पूजा करायची आहे, तिची प्रतिष्ठापना करायची आहे आणि तिच्या पुढे तुम्ही 9 दिवस अखंड दिवा लावलात तरीसुद्धा तुम्हाला नवरात्रीचं पूर्ण फळ प्राप्त होणार आहे. याशिवाय तुम्ही नवरात्रीमध्ये देवी दुर्गा सप्तशतीचं पाठसुद्धा करू शकता. आता जर तुमच्या मोठ्या भावाकडे घट बसवतात किंवा तुमच्या चुलत्यांकडे जर घट बसत असेल तर तुम्ही सुद्धा तो बसवू शकता का हा प्रश्न अनेकांना पडलेला असतो. तर लक्षात घ्या, पूर्वी एकत्र कुटुंब पद्धती असल्यामुळे सगळ्यांची चूल ही एकच असायची, म्हणजेच एका चुलीवर संपूर्ण परिवाराचा स्वयंपाक तयार होत होता. मात्र आता कुटुंब ही विभक्त पद्धती झाल्यामुळे प्रत्येकाची चूल ही वेगवेगळी झालेली आहे. त्यामुळे चूल जर तुमच्या घरामध्ये वेगळी असेल तर तुम्ही स्वतंत्र असा तुमचा कुलदेवीचा घट स्थापन करू शकता. याशिवाय जर तुम्ही स्त्री आहात आणि तुम्हाला जर काही अडचण आली असेल, म्हणजेच मासिक पाळी असेल, सोयर असेल, सुतक असेल किंवा तुम्ही गर्भवती असाल तर मग अशा वेळी तुम्ही घटस्थापना करू शकत नाही, उपवास मात्र करू शकता. या परिस्थितीमध्ये गर्भवती स्त्री ही अपवादात्मक आहे, कारण वैद्यकीय दृष्टिकोनातून पाहिलं तर तुम्ही गर्भवती असल्या कारणाने उपवास न करणं हे तुमच्या आरोग्याच्या हितकारक ठरणार आहे. त्यामुळे तुम्ही 1 वर्ष स्किप करून पुढच्या वर्षी जरी नवरात्रीचा उपवास पकडलात तरीसुद्धा चालेल. यानंतर तुम्हाला घटस्थापना कोणत्या तरी इतर स्त्रियांकडून करून घ्यायची आहे. ज्यावेळी तुमची अडचण संपेल किंवा तुमचे 5 दिवस पूर्ण होतील किंवा तुमच्या सुतकातील 10वा पूर्ण होईल, यानंतर तुम्ही देवीची सेवा कंटिन्यू करू शकता. परंतु तोपर्यंत या काळात तुम्हाला देवीच्या घटाला हात लावता येणार नाही किंवा घटस्थापनासुद्धा करता येणार नाही.
नवरात्रीचा घट हा अगदी भरगच्च आणि हिरवागार उगवणं म्हणजे तुमची वार्षिक प्रगती आहे. या पुढील वर्ष तुम्हाला कसे जाणार आहे हे या घटावरून आपण तर्क लावू शकता. त्यामुळे ज्या ठिकाणी घटस्थापना केली आहे तिथील वातावरण ही मोकळी हवा येईल अशा पद्धतीने असायला हवं. याशिवाय घटाजवळ नेहमी स्वच्छता ठेवा. दररोज घटावर थोडं थोडं पाणी शिंपडा, भरपूर पाणी घालू नका. तर मग मंडळी, ही माहिती तुम्हाला कशी वाटली मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका. माहिती थोडी जरी महत्त्वपूर्ण वाटली असेल तर कमेंटमध्ये जय लक्ष्मी माता नक्की लिहा. याशिवाय व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि सगळ्यांबरोबर शेअरसुद्धा करा. चला तर मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये अशाच महत्त्वपूर्ण माहितीसह. तोपर्यंत धन्यवाद.